चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि महाराष्ट्र में सोलर पंप योजना से किसानों को बड़ी राहत मिली है। सीएम देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में राज्य ने देश के 60% सोलर पंप लगाए। किसानों को मुफ्त बिजली और भारी सब्सिडी का लाभ मिलेगा, ऐसा बावनकुले ने उस वक्त कहा है। माननीय देवेंद्र फडणवीसजींचा मी मनापासून महाराष्ट्राच्या जनतेमार्फत आभार मानतो की माननीय देवेंद्रजींनी त्यांच्याकडे हा ऊर्जा विभाग स्वतः त्यांनी आपल्याकडे ठेवला आणि गिनीज बुक ऑफ इंडियामध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचा हा विक्रम म्हणजे एकूण देशात जेवढे सोलर पंप लागले शेतकऱ्याचे त्यातले 60% सोलर पंप एकट्या महाराष्ट्रात लागले आहेत आणि अवॉर्ड मिळाला, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचा अवॉर्ड मिळाला आहे खात्याला। त्यामुळं खरं तर शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे, शेतकऱ्यांना मोफत वीज देणे, हे जे कमिटमेंट आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेला केलं होतं, शेतकऱ्यांना केलं होतं, ते कमिटमेंट आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि करतो आहे। पुढच्या 4 वर्षामध्ये 2029 पर्यंत महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याकडून आम्ही विजेचं बिल घेणार नाही, पंपाचं बिल घेणार नाही आणि जे जे आता डिमांड करतील त्यांना 3 लाखाचा पंप हा 25,000 रुपये देतो। 3 लाखचा पंप 25,000 रुपयात त्यांना मिळत आहे, इतका सबसिडी गव्हर्नमेंटने दिला आहे आणि ही सबसिडी वर दिलेला पंप महाराष्ट्राने सर्वात जास्त लावला, 60% पंप लावला। त्यामुळं एक नवी क्रांती महाराष्ट्रात आली। त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, या विभागाच्या ACS आबा शुक्लाजी आणि त्यांचे CMD लोकेश चंद्रजी यांचेही मनापासून अभिनंदन करतो। पंप्स जे लागलेले आहे ऑनलाईन कसे होणार? फ्लॅश मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे, त्यासाठी MOU करणार म्हणजे मोठी समस्या दूर होईल। मी आज सांगितलं की कोराडी आणि खापरकळा वीज प्रकल्प किंवा चंद्रपूर वीज प्रकल्प यातून जे राख निघतं ती जर आपण दगडखानीमध्ये भरली, ज्या उत्खनन केलेल्या दगडखानी आहेत त्या पडलेल्या आहेत, आपण बघितलं असाल धामणा इकडे मुठ्ठीबोरीकडे, इकडे पाचगावकडे, कुई तालुका मोठ्या प्रमाणात दगडखानी झाल्या आहेत। ही राख तिथे भरली तर हा एरिया समतल होईल आणि प्रदूषण जे राखेमुळं तेही कमी होईल। त्याला मुरमाची लेअर टाकून आम्ही समतल परिसर करू तर राखेची समस्या आम्ही सोडवणार आहोत। पंप्स जे असतात ते ऑनलाईन कसे होणार? जे पंप्स लागले असं महाराष्ट्रात ते ग्रीडमध्ये कसे जोडणार आहात तुम्ही? पहिले तर आपल्याला महत्त्वाचं आहे की ग्रीडपेक्षा शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करून दिवसाने सकाळी 7 संध्याकाळी 6 हे उन्हेवरच वीज तयार होणार आहे। आपण दिवसाने वीज शेतकऱ्यांना पाहिजे, रात्री वीज नको आहे। सकाळी 6 ते सायंकाळी 6 12 तास वीज पाहिजे आहे आणि जे ग्राहक विजेवर आहे, इलेक्ट्रिकच्या विजेवर आहे, म्हणजे रेग्युलर विजेवर आहे, पारंपरिक विजेवर आहे, त्या ग्राहकांना तर त्या ठिकाणी सबसिडी आहे, त्या ग्राहकांनाही मोफत दिलेल्या आहेत, त्या ग्राहकांना आम्ही वीज देतो आहे। पण दिवसाने मात्र वीज जर पाहिजे असेल तर सोलर पंपावर शिफ्ट व्हावं लागेल आणि बाकी रात्रीची वीज पाहिजे असेल तर त्यांना पारंपरिक घ्यावी लागेल, त्याच्यावरही आम्ही त्यांच्याकडनं पैसा घेणार नाही।